Hello everybody. Today I'm going to talk about the word classes or parts of speech. As we discussed in the last video, in this paper for the 6th semester, we have to study grammar, and the first unit is the word classes. That is, the classes of words or the types of words. Now, this is an important part of the study of language. We must know the words and their types. So, all these types of words, as you see on the whiteboard, they are included in the collective title parts of speech or word classes. इंग्रजी व्याकरण शिकत असताना जे अगदी महत्वाचा पहिला टप्पा आपल्या अभ्यासामध्ये येतो तो म्हणजे शब्दांचे प्रकार, वर्ड क्लासेस. इंग्रजीत त्याला काय म्हणूया आपण? वर्ड क्लासेस or types of words or parts of speech. Basically, the word classes, they are divided into two types, into two groups: open word classes and closed word classes. पहिला प्रकार जो आहे पहिला जो गट आहे, शब्दांचे जे प्रकार आहेत, त्यातला पहिला जो गट आहे त्याला आपण नाव काय दिलेलं आहे? ओपन वर्ड क्लासेस. आणि तुम्ही जर बघितलं, या ओपन वर्ड क्लासेस मध्ये चार प्रकारच्या शब्दांचा समावेश होतो. There are 4 types of words or 4 classes of words which are included in this group known as the open word classes. हे जे ओपन वर्ड क्लासेस आहेत त्यामध्ये हे 4 प्रकारचे शब्द त्यांचा अंतर्भाव होतो. तर ते 4 प्रकारचे शब्द कुठले आहेत? Which are those word classes? The first is noun. पहिला जो त्यातला शब्दाचा प्रकार आहे, क्लास आहे, वर्ड क्लास आहे, तो काय आहे? नाउन. ओके. Now this is the video regarding introduction to word classes. आपण हा जो आजचा जो आपला तास आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे याला आपण नाव काय देणार आहोत? इंट्रोडक्शन. ही आपली वर्ड क्लासेसची किंवा पार्ट्स ऑफ स्पीचची होणारी काय आहे? ओळख आहे. थोडक्यात आपण त्या प्रत्येक क्लासची, प्रत्येक शब्द प्रकाराची आज इथे ओळख करून घेणार आहोत. म्हणून मी थोडक्यात समजावं म्हणून काय केलेलं आहे, एक शब्दाचा प्रकार, फॉर एक्झाम्पल नाउन, आणि त्या कॉलम मध्ये 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळे वर्ड क्लासेस किंवा पार्ट्स ऑफ स्पीच काय आहेत ते पाहणार आहोत, त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर पहिलं जे आहे दॅट इज द नाउन. इन इंग्लिश जर आपल्याला खूप सोप्या भाषेत डिफाईन करायचं असेल तर आपण काय म्हणूया याला? द नेमिंग वर्ड्स. वेगवेगळ्या गोष्टींना, माणसांना, नद्यांना, आपल्या सभोवताली जे काही दिसतंय आपल्याला, मग त्या भावना असतील, फिलिंग्स, जिओग्राफिकल एंटिटीज, भौगोलिक स्थान असतील, माणसं असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, झाडं असतील, ह्या सगळ्या गोष्टींना नाव देण्याचं, त्याचं एक आयडेंटिफिकेशन
करण्याचं काम करणारा जो शब्द आहे, that is known as a noun. The word that provides, that gives a name to things, entities, notions, ideas, etc., etc., people, festivals, months. Okay, January is a noun. So in that sense, it's a naming word. नाव देणारा शब्द. The word that gives names to different things. So those words are known as the nouns. For example, India, it's a name of a country. Tree, झाड. Fear, fear is also a noun. It's a feeling, it's a state of mind. Okay, तर त्या मनाच्या अवस्थेला सुद्धा नाव काय दिलेलं आहे? भीती. Fear. Air, rice. Okay, so these are the names. So and हे नाव देण्याचं काम करणारे जे शब्द आहेत, नाव ठेवण्याचं असं नाही म्हणाले मी, नाव देण्याचं काम करणारे जे शब्द आहेत, नेमिंग वर्ड्स, these are known as the nouns. आणि हे ओपन वर्ड क्लासेस मध्ये का, हे आपण समजून घेणार आहोत. ओपन वर्ड क्लासेस म्हणजे असा क्लास शब्दाचा की ज्याची जी लिस्ट असते त्या शब्दांची, ती लिस्ट काय आहे? इट इज ऑलवेज ओपन फॉर ॲडिशन्स. फॉर एक्झाम्पल, if somebody asks you how many nouns are there in English, काय असेल तुमचं उत्तर? तुम्हाला जर प्रश्न विचारला कोणी की इंग्रजी भाषेमध्ये किती नाउन्स आहेत सांगा बरं, 1 2 3 4 5 आपण असं मोजत बसणार आहोत आणि काय होईल? मोजता येतील का? नो, बिकॉज देर आर इन्युमरेबल nouns in English. The number is not known. Okay, it's indefinite. तो नंबर कसा आहे? अमर्याद आहे, अनिश्चित आहे. सो फॉर एक्झाम्पल 200 years बॅक, आपण असं समजू की 200 वर्षांपूर्वी कम्प्युटर हे जे नाउन आहे, हा जो शब्द आहे, तो अस्तित्वात होता का 200-250 वर्षांपूर्वी? नाही, आज तो आहे. म्हणजे या नाउनच्या लिस्टमध्ये काय भर पडलेली. मी एक छोटंसं उदाहरण दिलं तुम्हाला. असे अनेक तुम्हाला शब्द सापडतील की जे अरे हे 100 वर्षांपूर्वी नव्हते भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये नव्हते, पण ते आज आहेत. मग काय आहे? दिस लिस्ट ऑफ नाउन्स इन दॅट सेन्स इज ऑलवेज ओपन फॉर फर्दर ॲडिशन्स. त्यात काय होत असते? भर घातल्या जाऊ शकते, त्यात ॲडिशन्स होत राहतात आणि तो जो नंबर आहे तो नेहमी वाढत राहतो. सो इन दॅट सेन्स नाउन इज अ ओपन is an open word class. It is included in the open word classes. मग तसंच काय आहे? हे जे दुसरे 3 आहेत ना, verb, adjective and adverb, हे सुद्धा काय आहे? ओपन वर्ड क्लासेस. हाऊ मेनी वर्ड टाइप्स आर देअर, वर्ड क्लासेस आर देअर अंडर द टायटल ओपन वर्ड क्लासेस? ओपन वर्ड क्लासेस मग इंग्रजीमध्ये किती आहेत? 4. Which are those 4? Noun, verb, adjective and adverb. Noun, नाम, क्रियापद, verb म्हणजे क्रियापद, adjective विशेषण and adverb क्रिया विशेषण. So these 4 nouns, these 4 word classes are there that are included under the title, a bigger title, bigger class, open word classes. Okay, now let us turn to the verbs. Verbs, the in simple language we'll say doing words, क्रिया अवस्था दाखवणारे शब्द म्हणजे काय आहे? क्रियापद, वर्ड्स. ओके, नॉट ओनली ॲक्शन, फक्त त्यात क्रियेचाच समावेश असतो का? नाही, इतरही काही आहेत, अनेक शब्द असतात ते जे की अवस्था दाखवू शकतात, असणं. सो दॅट इज दोज आर ऑल्सो दी वर्ब्स. वर्ब,
Talk, jump, hate, accept, go. So these are the examples of the verbs. आपण ह्या प्रत्येक क्लासच्या डिटेल्स मध्ये नंतर जाणार आहोत. For the time being, this is only the introduction. I'm trying here to introduce these words to you, these word classes to you. Talk, jump, hate, accept, go. So these are the verbs. Adjective, the word that gives more information generally about the noun, that is known as the adjective. So don't say adjective, it is adjective. विशेषण. आपण मराठीमध्ये नाही का ती सोपी डेफिनेशन करून ठेवलेली आहे. नामाविषयी जास्त माहिती, विशेष माहिती पुरवणारा शब्द म्हणजे विशेषण. ओके, let us continue. For the time being, continue with that definition. The word that gives more information about, say, noun. Good, bad, kind, चांगला, वाईट, काइंड, दयाळू, हे काय आहेत सगळे विशेषण आहेत. आणि ह्याच्या पुढे काय असतं? फॉर एक्झाम्पल, शी इज अ गुड लेडी, ही इज अ बॅड फेलो, लाईक दॅट. काइंड, राउंड shaped, cool. So these are the adjectives. The fourth type of word in the open word classes, adverb. It is adverb, the word that mainly gives more information about the action indicated by the verb. Smoothly, rudely, slowly, हे ओळखायला सोपं. ओके, म्हणजे आपल्याला असं सांगितलेलं असतं की एल वाय लागलेले शब्द म्हणजे ॲडवर्ब्स, पण काही एल वाय नसलेले सुद्धा शब्द ॲडवर्ब्स आहेत. अँड इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड क्लास. सो हे आपण खूप विस्ताराने नंतरच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. फॉर द टाइम बिंग, सो दिस इज स्मूथली, रूडली, स्लोली, ऑलमोस्ट, आफ्टरवर्ड. सो these are also the adverbs. आता आपण याचा विचार करू, वाय दीज आर नोन ॲज दी ओपन वर्ड क्लासेस. मी तुम्हाला सांगितले की देर आर इन्न्युमरेबल नाउन्स. सेम इज द केस विथ द वर्ब. किती क्रियापद आहेत सांगता येत नाही. मेनी 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 नंबर ऑफ वर्ब्स आर देअर इन इंग्लिश. ॲडजेक्टिव्स, सो मेनी ॲडजेक्टिव्स आर देअर इन इंग्लिश. वी कॅनॉट क्लोज द लिस्ट. आपण ती लिस्ट क्लोज करू शकतो का? नाही करू शकत. Okay, that's why these are known as the open word classes. And the same is the case with the adverbs. Adverbs are also innumerable. So these four word classes, noun, verb, adjective and adverb, are known as the open word classes because they are open for further additions. हे आपण थोडक्यात आज समजून घेतलेले. Now let us turn to the second type of word classes, that is the closed word classes. आता हा जो दुसरा प्रकार आहे याला काय म्हणतात? क्लोज्ड वर्ड क्लासेस. आता हे क्लोज्ड कशामुळे? तुम्हाला तर तुम्ही जर एक नजर ह्या वर्ड क्लासेसच्या टायटल्स कडे जर टाकली, कोणते आहेत? देर आर 5 word types which are known as the closed word classes. Prepositions, like the words like in, on, to, at, of, they are known as the prepositions. And these, if we try to make a list, this list can be closed. We can complete this list. आपण जर प्रयत्न केला तर आपण याचा एक एक्झॅक्ट, एक निश्चित नंबर, संख्या आपण काढू शकतो. सो दीज आर नोन ॲज दी क्लोज्ड वर्ड क्लासेस. ही लिस्ट क्लोज होऊ शकते या शब्दांची. दॅट्स वाय दे आर नोन ॲज दी क्लोज्ड वर्ड क्लासेस. प्रेपोजिशन्स, इन, ऑन, टू, ॲट, ऑफ, वाक्यातल्या दोन गोष्टींमधला संबंध दाखवणारे थोडक्यात. द वर्ड्स दॅट इंडिकेट the relationship, the connection between two words, two other words or two other elements are known as the prepositions. So here are the prepositions. Pronouns, the word that replaces the nouns. नावाविषयी, नावाच्या ऐवजी जे शब्द वापरता येतात
in order to repeat it, in order to avoid the repetition of that particular noun. Those words are known as the pronouns. uh, Sarvanama. Prepositions, pronouns. This list also can be completed, can be closed. So it comes under the closed word classes. I, you, they, he, she, etc. Then we have articles. Uh, in case somebody asks you, how many articles are there in English? इंग्रजी भाषेमध्ये किती आर्टिकल्स आहेत असं जर विचारलं तर आपलं उत्तर काय असणार आहे? There are 3 articles, a and the. Okay, so this is a closed list already here. So this comes under the closed word classes. Conjunctions and but, as, so. So these are also limited in number. हे सुद्धा कसे आहेत? संख्येनी लिमिटेड आहेत. And we can prepare a list and we can close that list. They are limited in number. So this also comes under closed word classes. And the last one is interjections. That the words that that are sudden expressions, ooh, ah, ouch, oh. So these are, wow, these are the interjections, and these are also limited in number. So the words like prepositions, pronouns, articles, conjunctions and interjections, they are known as the closed word classes. Why? Because this list can be closed, this group can be closed. There are limited number in those classes, so these are known as the closed word classes. So here today we have tried to understand the word classes or the parts of speech. So basically those are divided into open word classes and the closed word classes. There are 4 groups or 4 types of words under the category, in the category open word classes. ओपन वर्ड क्लासेस मध्ये 4 प्रकारच्या शब्दांचा अंतर्भाव होतो. नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, adverb. And closed word classes are 5 in number, which are those prepositions, pronouns, conjunctions, articles and interjections. So these are the 5 groups or 5 classes of words, 5 types of words, which are known as the closed word classes. Why? Because they are limited in number and their list can be closed, but this list is open for further additions. There are many nouns, there are so many verbs, there are adjectives that are innumerable, adverbs, there are many adverbs. So this list is open, always open for further additions. So that's why they are known as the open word classes, and this is known as the closed word classes. So this is a very brief introduction to the word classes or the parts of speech, and that is the basic thing in our study of the English grammar. Okay, we'll continue in the next video. Till then, goodbye. Thank you.